नमस्कार, मी सुशील कांबळे, राहणार आंबेडकर नगर, जत तालुका जत, जिल्हा सांगली। हे बघा आपली बदकं पाटाचं पाणी सोडलेलं आहे, कसं मस्ती करायला लागलीत सगळी एकमेकासोबत। त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो, हे बघा ही सगळ्या कोंबड्या इकडे आहेत, हे बदकं पाण्यात येऊन पडलेत बघा, सगळे मस्त मजा करायला लागलेत दुपारच्या उन्हामध्ये। त्याच्यानंतर आपल्या कोंबड्या, हे एक कोंबडा आपला जरा डेंजर असल्यामुळे ह्याला सेपरेटच ठेवतोय आपण। त्यानंतर कोंबड्या काही आपल्या उखंड्यावर चरा लागले, त्या काही इकडे हिंडा लागले, तर राना माळाने सगळ्या गेली ती। हे बघा हे असं ही इकडं ही ती हे सगळे गँग इकडं पळायला लागले असं। हे लय आता ही झालेत, ही डेंजर झालेत, इकडं पळ तिकडं पळ तिकडं पळ इकडं पळ करतात। सर पिल्लू, तर ही सगळी कोंबड्यांची, चिनी कोंबडीची, टर्कीची गँग ही सगळी एकीकडे असत्या। त्याच्यानंतर बदकं जी आहे ती आपली ती सगळी एका कडेला असते, ती बघा तिकडं हे असं, ह्या कडेला तिकडं बदकं असतात सगळी पूर्ण। आणि तुरीची पण रास चालू आहे आपली, आता जरा निम्मी तूर काढली आपण, आता ही एवढी राहिल्या, हे अशा आता राहिलेली ही एवढी काढली की संपला विषय, मोकळं होतं काम। हे बघा ही एक 4 आणे भाग काढलाय तुरीचा आपण रानातला, आता असं टाकलाय ढेगारा। आता ही पूर्ण त्याकडपासून ह्याकडपासून ते हे पूर्ण असं ह्याकडपर्यंत राहिलेली तुरी काढायची आता आपण, आज ती करायचं आहे आपल्याला रानातलं। मस्त ह्यांचं चालू आहे बघा दुपारचं उन्हामध्ये खेळ, हे असं आहे सध्याला रानातलं। ह्या टप्प्यातलं ही काढलं आहे बघा तुरी सगळी। आता तुरीची सध्याला सगळ्याची जर रास चालू आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं आता मी तुम्हाला सांगतो, तुरीची रास करून जी भुसकाट निघतंय ते भुसकाट आपलं स्टोअर करून ठेवायचं ना। आम्ही हे काही असं इळ्यानं का नाही, वरनं शेंड तेवढे आम्ही मारा लागलो इळ्यानं पूर्ण सगळी। आहे बघा हे असं वरची शेंड तेवढी उडवलेली आहेत। आता तुम्हाला सांगतो, ह्यात आता पाणी सोडलं आहे, परत पाणी सोडलं की आता ही परत आणि हिरवगार होते, ह्याच्यात आपल्या परत शेळ्या चरायला चांगलं तुम्हाला सांगतो एक महिनाभर तरी सहज चरतात एवढ्यात आपल्या शेळ्या, एक 20-25। सगळ्यांनी असंच तुरी काढताना का नाही हो का ह्या हिशोबानं काढायची, असं वरनं का नाही उडवायचं, नुसतं शेंड उडवून नुसत्या वरच्या शेंगा तेवढ्या काढून आपलं खाली दांड्या तशाच ठेवायच्या। पाणी सोडलं की परत हिरवगार होते, जनावराला आपल्या ढीग चरायला रानामध्ये टेन्शन नाही राहत। आणि एकदा जनावर चरून गेलं की मग आपलं सगळं काढून परत मका वगैरे काहीतरी कोणाला काय वाटतं ते टाकायचं। आता आपण ह्याच्यामध्ये मका टाकणार आहे, आणि हे अटकल सगळ्यांनी ध्यानात ठेवावी, कारण एकदम साधं सोपं होतं। आणि कुठं ज्यांनी तुरी लावली नाही आहे त्यांनी एक काम करायचं, कुठं तुरी लावलेली आहे बघा काय, तिथं जायचं आणि त्यांच्याकडून काय कोण फुकट देते भुसकाट, कोण 4 पैसे घेऊन देते, कोण अजून काय, प्रत्येकाचे एक वेगळे हिशोब असतात। कोण तुरी काढून द्यायला मदत केली की भुसकाट देते, किंवा रान चरायला देते, प्रत्येकाचे काय ना काहीतरी असते। त्या हिशोबानं आपल्या रानात जर तूर वगैरे नसेल तर हे असं करायचं। पण तुरीचं भुसकाट असेल, ज्वारीचं भुसकाट असेल आणि हरभऱ्याचं भुसकाट असेल, ही शेळ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे। कारण पावसाळ्यात आणि थंडीच्या दिवसात सुका चारा हा सगळ्यात मोठा रोल, म्हणजे सुक्या चाऱ्याचा सगळ्यात मोठा रोल असतोय। आता आपल्या शेळ्या सगळ्या खाली बांधायला सोडल्या, त्या नवीन आणलेल्या काल परवा आणलेल्या पण सगळ्यात सोडल्या त्या खाली रानाला चरायला। चला आता तुम्हाला मी तिथलं दाखवतो, सगळं खाली सोडले तिथलं रानाला चरायला। ही रेडी आपली, तिला आता भरवायची आहे रेडीला, थोड्या दिवसातच भरवून टाकायचं मास केला की। हे आपण बघा असं पोरांना का नाही बसायला केलं आहे बघा, ही तेवढंच उगीच मजेशीर निवांत। इथं आपलं आले की आमची सगळी पोरं इथं बसतात बघा, हातरून चटई वगैरे आमची पोरं असतील, आमच्या भावांचे असतील किंवा मेहुण्यांचे असतील, निवांत हो काही असं सावलीला का नाही हे स्वच्छ करून दिलं, पोतं करून दिलं त्यांना, तिथल्या तिथं हातरून तिथल्या तिथं बसायचं खेळत आपलं। आणि इकडं
आमचे सासू सासरा शेळ्या सोडतात खाली मोकळ्या, त्यांना चरवते ते. हे सुद्धा रान आपलंच आहे पूर्ण सगळं. हे असं हे बघा, हे इथं खाली शेळ्या आणल्या त्या सगळ्या. हे बाळा अजून शेळ्या कुठं आहे त्या? अजून शेळ्या कुठं आहे त्या? हां हां, ही आमची मोठी मुलगी आजीसोबत गेल्या तिच्या चरवायला शेळ्या. हे सगळ्या बांधात वगैरे पिल्लं शेळ्या सगळ्या इथं आहे त्या बघा चरायला. आता काय एक थोडे दिवसच इथं चरायला मिळते, पुन्हा हे सगळं आता वाळून जाणार आहे. मग आपण काय करायचं, बांधावरती आपल्या इथं जेवढी झाडं दिसतात बोरीची किंवा बाबळीची वगैरे असं लिंब जी काय ही दिसते या झाडं दिसते ती, ही आपली परत जरा सवळून त्यांना खायला घालायचं. ही बघा आपल्या शेळ्या सगळ्या अशा निवांत चरते त्या. ती बघा आमची बिटलची पाठ तांबडी कशी हिंडते बघा, ह्या मोठ्या शेळीची मुलगी. त्याच्यानंतरनं ही सगळी गँग, ही आता नवीन आणलेली गँग आहे बघा. इथं का ही बरोबरीचे 3 पिलं आहेत. परत हे गुलाबी कोटा आहे, साधारण 1-1.5 महिन्याची गाब, एकदम जबरदस्त आहे. हे बघा ही फिमेल. त्याच्यानंतरनं मग तो मेल आणला आहे बघा, नवीन पुढं चाला लागला आहे बघा, चॉकलेटीन पांढऱ्या कलरचा, सेम आपल्या अगोदरच्या मेलसारखा मिळता जुळता आहे. हे आपली कोट्याची फिमेल बघा, पाठ बघा किती छान झाली, ह्या तांबड्या फिमेलची आहे. ही सगळी गँग अशी आहे बघा आपल्या शेळ्यांची. त्याच्यानंतर ह्या 2 दिवशी आहे त्यातली एक येईल आणि एक यायची आहे. असं आहे बघा शेळ्यांचा आपल्या सगळा खेळ. अशा निवांत बांधात फिरते त्या ह्या सगळ्या. असं आहे, सगळ्यांनीच अशा पद्धतीनं नियोजनबद्ध जर शेळीपालन केलं तर 100% शेळीपालन हे सक्सेस होतंच. आता आपल्या अजून एक आपलं थोड्या शेळ्या येणार आहेत, अजून एक थोडा लॉट यायचा आहे आपला. ते आला की मग मी तुम्हाला 100% लगेचच आणल्या अपडेट तुम्हाला देतो. धन्यवाद.